सरतेशेवटी आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते शिवाय आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर इकराम काटावाला साहेबांना विनम्र विनंती करतो की इथे येऊन आमच्यासमोर आजच्या या कार्यक्रमाविषयी आणि प्रमुख विषयावर आमच्यासमोर मार्गदर्शन करावं. डॉक्टर इकराम काटावाला. अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला रसूलिल अमीन अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम या अय्युहल्लज़ीना आमनू ला तुल्हिकुम अमवालुकुम वला औलादुकुम अन ज़िक्रिल्लाह. सदकल्लाहुल अज़ीम. ईद मिलनाच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं या विचारमंचावरती समस्त मान्यवर मार्गदर्शक बंधूंनो, भगिनींनो, मातांनो, अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुह. सर्वप्रथम आपल्या सर्वांना ईद उल फित्रच्या मनापासून शुभेच्छा. हे रोजे आणि हे उपवास जे आहेत ते आम्हाकरता नवीन नाही आहेत अजिबात. सगळ्या धर्मामध्ये सापडतात. कमालची गोष्ट ही आहे का धर्माच्या विचारधारा वेगवेगळ्या असतील. कोणी धर्म एकाच ईश्वराला मानणारा असेल, कोणी धर्म अनेक ईश्वरांना मानणारा असेल. एखादा धर्म स्वर्ग आणि नरकामध्ये, जन्नत आणि जहन्नममध्ये विश्वास ठेवणारा असेल, एखादा धर्म त्यामध्ये विश्वास ठेवणारा नसेल. एखादा धर्म मुक्ती आणि मोक्ष मानणारा असेल, एखादा धर्म मुक्ती आणि मोक्ष न मानणारा असेल. एखादा धर्म मरणोत्तर जीवनाला मानणारा आहे आणि असे पण धर्म आहेत का जे मरणोत्तर जीवन मानणार नाही आहेत. तरी पण प्रत्येक धर्मामध्ये आम्हाला रोजे सापडतात. प्रत्येक धर्मामध्ये कुठल्या ना कुठल्या स्वरूपामध्ये आम्हाला उपवास सापडतात. तर शेवटी प्रश्न हा निर्माण होतो की ही अशी कुठली उपासना आहे एवढी मोठी का जी प्रत्येक धर्मामध्ये प्रिस्क्राईब केलेली आहे, प्रत्येक धर्मामध्ये सांगितली गेलेली आहे, विहित केलेली आहे प्रत्येक धर्मामध्ये. आणि त्याचबरोबर या ईश्वराला, जगाच्या निर्माणकर्त्याला ही उपासना एवढी प्रिय का आहे की प्रत्येक धर्मामध्ये ही उपासना आहे. पवित्र कुराण याविषयी स्पष्ट शब्दामध्ये स्पष्ट करतो का या अय्युहल्लज़ीना आमनू कुतिबा अलैकुमुस सियामु कमा कुतिबा अलल लज़ीना मिन क़ब्लिकुम लअल्लकुम तत्तक़ून. हे लोक हो जे ईश्वराप्रती श्रद्धा बाळगतात, तुम्हाकरता रोजे अनिवार्य केलेले आहेत, ज्याप्रमाणे तुमच्या आधीच्या समस्त जनसमुदायांवरती अनिवार्य केले गेले होते. एक जागतिक सत्य या ठिकाणी पवित्र कुराण आम्हाला सांगतं का आज हा जो जनसमुदाय जो मुस्लिम नावाने ओळखला जातो, जो इसवी सन 572 मध्ये उदयाला आला आदरणीय पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साहेबांच्या पुनरुज्जीवनानंतर, इस्लामच्या पुनरुज्जीवनानंतर, याच्या आधी जितके जनसमुदाय होऊन गेले, मग त्यांना जग वेगळ्या नावाने ओळखो, बौद्ध म्हणून ओळखो, त्यांना ख्रिश्चन म्हणून ओळखो, त्यांना ज्यू म्हणून ओळखो, का त्यांना वैदिक धर्म म्हणून ओळखो, या सगळ्या जनसमुदायांच्या मध्ये हे रोजे, हे उपवास अनिवार्य केले गेलेत. आणि आजही आम्हाला याची प्रचिती येते का प्रत्येक धर्मामध्ये रोजे उपवास आहेत. स्वरूप थोडंसं वेगळं असेल, बदललेलं असेल कदाचित कालानुरूप, म्हणा भौगोलिक परिस्थितीनुसार, पण हे आहेत प्रत्येक ठिकाणी. मग प्रश्न हा निर्माण होतो की शेवटी अशी कुठली उपासना एवढी मोठी. थोडा विचार केल्यानंतर लक्षामध्ये येतं का ही जी उपासना आहे, ही उपासना त्या भक्ताच्या आणि त्या ईश्वरामधली एकदम पर्सनल, वैयक्तिक अशी उपासना आहे. कोणी नमाज पठण करत असेल, प्रार्थना करत असेल, पूजा अर्चना करत असेल, बघणारा सांगू शकतो का हा पूजा करतोय, हा नमाज पढतोय म्हणून. कोणी कुराणचं पठण करत असेल, ईश्वरी धर्मग्रंथाचं वाचन करत असेल, तर बघणारा सांगू शकतो का हा जो हा या धर्मग्रंथाचं वाचन करतोय म्हणून. कोणी दान धर्म करत असेल, अगदी लपून चपून जरी दान धर्म केला तरी कमीत कमी घेणारा तरी जाणतो का याला दिलंय म्हणून. पण रोजा किंवा उपवास ही एक अशी उपासना असते की ज्यामध्ये समोरच्याने सांगितल्याबरोबर समोरच्याला कळतच नाही का हा रोजा याने ठेवलेला आहे, उपवासाने ठेवला आहे का नाही. एखाद्या समोर खाण्याची एखादी प्लेट करावी, तो म्हणतो नाही मला नाही चालत, मला उपवास आहे. एखाद्याला म्हणावं घे पाणी पी, तो म्हणतो नको नको मला रोजा आहे म्हणून. तर रोजा ही अतिशय वैयक्तिक अशी उपासना आहे. आणि ही जी वैयक्तिक उपासना आहे, या वैयक्तिक उपासनेमध्ये तो जो भक्त असतो, तो भक्त पूर्णपणे प्रामाणिक असतो आपल्या ईश्वराप्रती. मी आतमध्ये जाऊन पोट भरून जेवण करून थंडगार पाणी पिऊन ढेकर वगैरे देऊन बाहेर आलो आणि बाहेरून प्रत्येकाला म्हटलं की मला रोजा आहे, कुणाला काय कळणार आहे. पण प्रामाणिक असतो. अगदी डॉक्टर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी 8-8 आणि 9 वर्षाची देखील पोरं असतात. ही 8-8, 9-9 वर्षांची मुलं देखील ज्या वेळेला हे रोजा करतात, रोजा ठेवतात, त्यावेळेला जर तुम्ही त्यांना चॉकलेट दिलं, जर तुम्ही त्यांना काही खायला दिलं तर घेऊन नंतर खिशामध्ये ठेवतील
आणि म्हणतील अभी नाही, शाम में खाऊंगा मैं, रोजा है मुझको अभी. तर एक प्रामाणिकता यामध्ये असते, जी दुसऱ्या इतर कुठल्या उपासनेमध्ये प्रामाणिकता येईलच याची खात्री नसते. ही प्रामाणिकता या ठिकाणी असते. आणि याकरता प्रत्येक कालखंडामध्ये, प्रत्येक जनसमुदायामध्ये रोजा ही उपासना आम्हाला दिसून येते. पण ज्याप्रमाणे प्रत्येक शिकवणींच्या बरोबर झालं तसंच याच्या बरोबरही झालं. कालाच्या ओघामध्ये या रोजाचा उद्देशच हरवला गेला, उपासनेचा, उपवासाचा उद्देशच हरवला गेला. आणि उद्देश अशा प्रकारे हरवला की शेवटी प्रत्येकाने त्याला आपल्या ज्ञानानुसार, आपल्या समजुतीनुसार त्याला समजायचा प्रयत्न केला. कोणी या रोजाला खाण्याशी जोडलं, कधी खावं कधी खाऊ नये, काय खावं काय खाऊ नये, किती खावं किती खाऊ नये. कोणी या रोजाला पोटाच्या आरोग्याशी, शरीराच्या आरोग्याशी जोडलं. कोणी म्हटलं याच्यामुळे कोलेस्ट्रॉल कमी होतं, कोणी म्हणतं काय, कोणी म्हणतं काय, कोणी म्हणतं काय. हे सर्व प्रत्येकाने आपापल्या ज्ञानाच्या याच्यामध्ये समजायचा प्रयत्न केला. तो ईश्वर, तो जगाचा निर्माण करता, तो जगन्नाथ, तो अल्लाह जो आहे, त्याने मानवाला निर्माण केल्यानंतर मानवाला असं सोडलेलं नाहीये. त्याने मानव ही त्याची सर्वोत्कृष्ट निर्मिती आहे. आणि सर्वोत्कृष्ट निर्मिती त्याने याच्याकरता बनवली, पवित्र कुराणमध्ये त्याचा उद्देश स्पष्ट केला की इन्नी जायलुन फिल अर्ज़ खलीफा, की मी या धरतीमध्ये, या जमिनीमध्ये माझा खलीफा म्हणजे माझा रिप्रेझेंटेटिव्ह किंवा माझा गव्हर्नर म्हणून मी त्याला पाठवत आहे या जगाच्या मध्ये, की जेणेकरून माणसानं या पंचमहाभूतांचा योग्य तो समतोल सांभाळावा, त्याने या पर्यावरणाचं जतन करावं, त्याने या जगामध्ये सर्वांवरती मायेची पाखर टाकावी. म्हणून तर म्हटलं का दर्द दिल के लिए पैदा किया इंसान को, वरना ताआत के लिए फरिश्ते काफी थे. का दुसऱ्याचं दुःख समजण्याकरता, दुःख हलकं करण्याकरता, दुसऱ्याची तकलीफ दूर करण्याकरता त्या ईश्वराने मानवाला जगात जन्माला घातलं. वरना त्याचा आदेश मानण्याकरता, त्याची भक्ती मानण्याकरता देवदूत काही कमी नव्हते. असंख्य, अगदी ज्यांना आम्ही मोजू शकत नाही अशा एवढ्या मोठ्या संख्येने ते देवदूत या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी उपलब्ध आहेत. आमच्याकडून तरी गफलत होऊ शकते, त्यांच्याकडून ती पण गफलत होत नाही. तर त्या ईश्वराने जेव्हा आम्हाला खलिफा बनवलं, जेव्हा आम्हाला प्रतिनिधी बनवलं, त्याच वेळेला त्याने आमच्या मार्गदर्शनाची सोय देखील केली. आणि या मार्गदर्शनाच्या सोयी खातीर त्याने वेळोवेळी या जगामध्ये आपले मार्गदर्शक पाठवले, ज्यांना आम्ही पैगंबर म्हणतो, नबी म्हणतो, ज्यांना आम्ही प्रेषित म्हणतो. आणि हे सांगितलं का वलिकुल्ली कौमी हाद, की या जगाच्या पाठीवर कुठल्याही कालखंडामध्ये कुठलाही मानव समूह असा राहिलेला नाहीये की जो ईश्वराच्या मार्गदर्शनापासून वंचित राहिलेला आहे. आणि हे देखील स्पष्ट केलं की या मार्गदर्शकांनी त्या त्या कालखंडामध्ये, त्या त्या जनसमुदायाच्या भाषेमध्ये, तेथील भौगोलिक परिस्थितीनुसार त्यांना ईश्वराचा धर्म समजावला. आम्हाला जे साम्य आढळतं ते साम्य याच्यामुळे आढळतं का हे प्रत्येक जे प्रेषित होते, सर्व जे काही ईश्वराकडून आलेले संदेश ते किंवा जे काही मार्गदर्शक होते, हे सर्व एकच संदेश घेऊन जगामध्ये आले होते. आणि तो संदेश त्यांनी तेथील भौगोलिक परिस्थितीनुसार सांगितला, त्यांच्या भाषेमध्ये सांगितला. त्या ईश्वराने ज्याने एवढी मोठी व्यवस्था केलेली आहे, त्याने रोजासारख्या, उपवासासारख्या महान उपासनेच्या बाबतीत देखील जी गफलत माणसाकडून झालेली आहे ती गफलत देखील वेळोवेळी सुधारण्याचा प्रयत्न केला. लोकांनी रोजाच्या मागचा ज्यावेळेला उद्देश विस्मरणात गेला लोकांच्या, तेव्हा त्या अल्लाहनं पुन्हा एकदा आपल्या सगळ्यात शेवटच्या मार्गदर्शनामध्ये पवित्र कुराणमध्ये रोजाचा उद्देश स्पष्ट केला. या अय्युहल्लझीना आमनू कुतिबा अलैकुमुस सियामु कमा कुतिबा अललझीना मिन कब्लिकुम लअल्लकुम तत्तकून. हे लोक हो जे ईश्वराप्रती श्रद्धा बाळगता, तुम्हा करता रोजे अनिवार्य केले आहेत, ज्याप्रमाणे तुमच्या आधीच्या समस्त जनसमुदायांवरती अनिवार्य केले होते. लअल्लकुम तत्तकून, जेणेकरून तुमच्यामध्ये तकवा निर्माण व्हावा. तकवा एक अरबी शब्द आहे, त्याचं पूर्ण भाषांतर दुसऱ्या कुठल्या भाषेमध्ये शक्य होऊ शकत नाही. पण एक दोन शब्द आहेत. मराठी भाषेतला पण एक शब्द, इंग्लिश भाषेतला पण एक शब्द जो त्याच्या बिलकुल जवळ येतो. इंग्लिश भाषेतला शब्द आहे गॉड कॉन्शियसनेस. मराठी भाषेमध्ये आम्ही त्याला अनुभूती म्हणतो, ईश्वराची अनुभूती. अनुभूती हा वेगळा विषय आहे आणि ईश्वराला मानणं हे वेगळं आहे. ईश्वराला मानण्यामुळे माणूस बदलेलच याची गॅरंटी नाहीये काही. एखादा दरोडेखोर दरोडा घालायला जाण्याच्या आधी पूजा अर्चा करतो की मला यश लाभू दे म्हणून. खिसे कापून पण जाण्याच्या आधी 2 फुलं ठेवतो आणि हात जोडतो की आज पोलिसांची नजर माझ्यावरती नको पडू दे म्हणून. काळा बाजार करणारा देखील आधी पूर्णपणे पूजा अर्चना करतो, पूर्ण उदबत्त्या लावून करतो, मग काळा बाजार करायला बसतो त्या ठिकाणी.
तर ईश्वराला मानण्यामुळे माणूस बदलतो असं नाही आहे. तर ईश्वराची ओळख पटल्यानंतर माणूस बदलतो. त्याला ईश्वराची अनुभूती असं म्हटलं जातं. त्याला अनुभूती, ही जी अनुभूती असते, ही अनुभूती माणसाला आतून बाहेरून बदलून टाकते. ईश्वराची ओळख पटल्यानंतर माणूस तर बदललाच पाहिजे आतून बाहेरून. जर बदलला नाही तर समजावं का ह्याला ईश्वराची ओळख पटलेली नाहीये. ईश्वराची ओळख पटल्यानंतर, अनुभूती झाल्यानंतर वाल्याचा वाल्मिकीच बनायला पाहिजे. उमरचा हजरत उमर फारूकच बनायला पाहिजे. खालिद बिन वलीदचा सैफ बिन सैफुल्लाहच बनायला पाहिजे. त्या ठिकाणी माणसाला आतून बाहेरून बदलून टाकते ईश्वराची ओळख, ही अनुभूती. आणि रोजा माणसामध्ये ही तीव्र अनुभूती निर्माण करतं. तीव्र अनुभूती, निव्वळ ईश्वर आहे एवढंच नाही, तर एक तीव्र अनुभूती का तो आहे, माझा निर्माण करता आहे, समस्त विश्वाचा निर्माण करता आहे आणि माझं नातं त्याच्याशी जोडलेलं आहे. मी हा रोजा करतोय त्याच्याकरता तर करतोय, आणखी गुन्हा करता करतोय. पहाटे जेव्हा झुंजू प्रकाशात 3-3:30 वाजता जेव्हा मुस्लिम उठतात आणि उठल्यानंतर रोजा ठेवण्याची जेव्हा नियत त्यांच्या मनामध्ये असते, तेव्हा त्यांच्या ओठावरती हेच शब्द असतं. त्यांच्या ओठावरती हेच शब्द असतात. अगदी सकाळी पहाटे ज्यावेळेला ते उठतात की अल्लाहुम्मा असुमु गदल लका, हे अल्लाह तुझ्याच करता उद्याचा रोजा. आणि संध्याकाळी पण ज्या वेळेला खजूर हातामध्ये घेऊन सूर्य बुडायचा, सूर्य पूर्णपणे अस्ताला जायचा, ज्या वेळेला ते वाट पाहत असतात आणि मनापासून दुआ करत असतात, त्यावेळी देखील त्यांच्या तोंडावरती हे शब्द असतात, अल्लाहुम्मा इन्नी असुमु गदल लका, हे अल्लाह तुझ्याच करता हा रोजा केला होता. अल्लाहुम्मा इन्नी लका सुमतो, हे ईश्वरा तुझ्याच करता रोजा. वबिका आमनतो, तुझ्यावरच पूर्णपणे विश्वास टाकलाय. वालैका तवक्कलतो, सर्व प्रकारचे जे काही माझ्या आशा तुझ्याबरोबर लावल्या होत्या, व अला रिस्किका अफ्तरतो, आणि जे काही तुम्हाला दिलेलं आहे तेच वापरून मी या आजच्या रोजाचं पाळणं मी करत आहे. म्हणून तर रोजा हा माणसाच्या मनामध्ये सर्वप्रथम एक तीव्र अनुभूती निर्माण करतो त्या ईश्वराच्या अस्तित्वाविषयी. त्या ईश्वराच्या अस्तित्वाविषयीची अनुभूतीच्या बरोबरच मी त्याच्याप्रती जबाबदार आहे याची पण, तर मी हा रोजा करतोय त्याच्याकरता. या जगामध्ये कुणाचं सामर्थ्य नाहीये का मला याचा बदला द्यायचा आहे. मी भुकेला आहे, लोक मला खाऊ घालू शकतील. तहानलेला आहे, लोक मला पाणी देऊ शकतील. पण माझ्या भुकेची किंमत कोण अदा करू शकतं? माझ्या तहानेची किंमत कोण अदा करू शकतं? कोणी पण अदा करू शकत नाही. दिवसभर जे मी माझ्या पूर्ण वासनांवरती नियंत्रण ठेवलंय, प्रत्येक गोष्टीवरती नियंत्रण ठेवलंय, याची किंमत कोणी देखील देऊ शकत नाही मला. तर रोजा हा माणसाच्या मनामध्ये ईश्वराची तीव्र अनुभूती निर्माण करतो. त्या ईश्वराची ओळख करून देतो माणसाला. आणि ती ओळख कशी असते? ती ओळख अशी नसते का माणसाने त्याला घाबरून हे सगळं स्वीकारावं. ती ओळख अशी असते का जशा एखाद्या आईने प्रेमाने आपल्या पोराला समजावून पोराने समजून जावं, किंवा एखाद्या बापाने आपल्या पोराला जवळ घेऊन समजवावं आणि पोराने समजून जावं, स्वतःला अंतर्बाह्य बदलून टाकावं, अशा प्रकारची ती ओळख असते. आणि या ओळखीपायी, या ओळखीच्या पोटी तो माणूस आपलं स्वतःचं अस्तित्व देखील विसरतो आणि आपल्या शरीरातल्या एक एक रेणूला, एक एक अणूला त्या ईश्वराचा आज्ञाधारक बनवायचा प्रयत्न करतो. आदरणीय पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साहेबांनी सांगितलेलं आहे की रोजा हा निव्वळ सकाळपासून संध्याकाळपर्यंत भुकेला राहायचं नाव नाहीये. रोजा हा निव्वळ पोटाचा नसतो, तर रोजा प्रत्येक अवयवाचा असतो. रोजा डोळ्यांचा आहे, रोजा कानाचा आहे, रोजा तोंडाचा आहे, जिभेचा आहे, हाताचा, पायांचा आहे, आणि हो रोजा मनाचा देखील आहे. डोळ्यांचा रोजा आहे की डोळ्यांनी त्या गोष्टी बघू नये ज्याच्यामुळे माणसाची बुद्धी भ्रष्ट होते. डॉक्टर साहेब या ठिकाणी आहे, डॉक्टर साहेब आपल्याला सांगू शकतील का डोळे जे आहेत हे डोळे माणसाच्या मेंदूची खिडकी असते. एखादा माणूस बेशुद्ध पडला की त्याच्या डोळ्यामध्ये टॉर्च मारून आम्ही बघायचा प्रयत्न करतो, डोळ्यामध्ये त्याच्या मेंदूमध्ये काय घडतंय ते बघायचा प्रयत्न करतो आम्ही. डोळ्यांच्या मधून जी गोष्ट जाते ती माणसाच्या सरळ मेंदूमध्ये जाते. चुकीची गोष्ट बघितली डोळ्यांच्या मार्फत तर ती मेंदूमध्ये जाते, माणसाचे विचार भ्रष्ट होतात. आधी विचार भ्रष्ट होतात तर मग आचार भ्रष्ट व्हायला काही वेळ लागत नाही. भ्रष्ट करायला सुरुवात पण अशीच होते, अशी सुरुवात होते प्रत्येक ठिकाणी. तर डोळ्यांचा रोजा का डोळ्याला आपल्या कंट्रोलमध्ये ठेवावं, डोळ्यांनी त्या गोष्टी बघू नये ज्याच्यामुळे माणसाची बुद्धी भ्रष्ट होते. ज्याप्रमाणे डोळे ही डोक्याची माणसाच्या मेंदूची खिडकी आहेत, कान हे माणसाच्या मनाची खिडकी आहेत. या इकडून जे काही सांगितलं जातं ना, एखाद्या कानाशी लागून सांगितलं ना का तुला एकट्याला सांगतो बरं का, आणखी कुणाला नाही, तो जीवाचं कान करून तो ऐकतो पूर्णपणे. नुसतं ऐकत नाही तर त्याच्यामध्ये पदरचं घालून दुसऱ्याला पण सांगतो मग जाऊन आणखीन तो. इतके डोळे आपले कान हे असतात. आणि ही कान जे आहेत हे कान फार महत्वाचा अवयव आहे. या कानामुळे कित्येक राजवटी लयाला गेल्या. निव्वळ राजा हलक्या कानाचा होता म्हणून कित्येक राजवटी लयाला गेलेल्या आहेत. या कानामुळे चांगली चांगली माणसं वाया गेलेली आहेत. आदरणीय पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साहेबांनी म्हटलं का तुझा कान जो आहे या कानाचा पण रोजा आहे.
कानाने तुझे काही ऐकशील त्याच्यामुळे तुझं मन बिघडेल, आणि तुझं मन बिघडलं तर शेवटी सर्व काही बिघडायला काही वेळ लागत नाही. एकदा मन बिघडलं की सगळं बदलतं. आदरणीय पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साहेबांनी एकदा सांगितलं की माणसाच्या शरीरामध्ये एक छोटासा असा एक मांसाचा गोळा आहे, आणि तो गोळा बिघडला का माणूस पूर्णपणे बिघडतो. आणि पैगंबरांनी आपल्या छातीवर हात ठेवून सांगितलं तो इथं आहे, तो गोळा इथं आहे म्हणून. एखाद्या गावामध्ये एखादी कॉलराची किंवा गॅस्ट्रोची साथ सुरू झाली आणि डॉक्टरच्याकडे जास्त याने पेशंट यायला लागले तर तो सगळ्यात आधी प्रशासनाला फोन करतो, आणि प्रशासनाला फोन करतो का पाणी खराब झालं का बघा रे बाबा, माझ्याकडे खूप पेशंट यायला लागले, गॅस्ट्रोचे, उलट्या जुलाबचे पेशंट यायला लागले माझ्याकडे एंटेरिकचे पेशंट यायला लागले, आधी पाणी बघा. गावाची जी पाणी पुरवठ्याची टाकी असते ना, त्या टाकीत जर बिघाड निर्माण झालं तर पूर्ण गावाचं आरोग्य बिघडतं. त्याप्रमाणे ही जी माणसाची टाकी आहे ना, ही टाकी जर बिघडलं तर माणूस पूर्णपणे बदलतो. आदरणीय पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साहेब सांगितलं कानाचा रोजा आहे, हाताचा रोजा हा आहे तुझ्या, की तुझ्या हाताने ते काम करू नये ज्याच्यामुळे मानवता दुःखी होते. तुझ्या हाताने ते काम करूच नाहीये ज्याच्यामुळे लोकांना नुकसान पोहोचते. तुझ्या हाताने ते काम करूच नाहीये का ज्याच्यामुळे लोक दुःखी होतात. पायाचा रोजा आहे का त्या मार्गावर चालू नाहीये का ज्या मार्गावर चालणारा सर्वनाश ठरलेला आहे, ज्या मार्गावर चालल्यानंतर सर्वजण दुःखी होतात. जिभेचा रोजा हा आहे की जिभेने दुसऱ्याला दुखवू नये. ज्या जिभेने तू ईश्वराचं नामस्मरण करतोय त्या जिभेने तू शिवी द्यावीस, ज्या जिभेने तू ईश्वराचं नाव घेतोय त्या जिभेने तू खोटं बोलावंस, त्या जिभेने तू लबाड वागावंस, त्या जिभेने तुझे दुसऱ्याचा पाणउतारा करावा, त्या ईश्वराला कदापि हे पसंत नाहीये. रोजा हा 1 दिवस नाही, 2 दिवस नाही, पूर्णपणे 30 दिवस अशा प्रकारची ट्रेनिंग माणसाला देत असतो. अशा प्रकारची ट्रेनिंग माणसाला देत असतो पूर्णपणे 30 दिवस. आणि या 30 दिवसाच्या ट्रेनिंगमध्ये माणूस शिकतो की मी कशा प्रकारे त्या ईश्वराच्या इच्छेकरता स्वतःला त्याच्या हवाली करून टाकावं. माझा अल्लाह म्हणतोय, माझा ईश्वर म्हणतो खोटं बोलू नको, मी खोटं बोलणार नाही. माझा अल्लाह म्हणतो भांडण करू नको, मी भांडण करणार नाही. माझा अल्लाह म्हणतो नजर वाईट करू नको. रोजाच्या कालावधीमध्ये महिनाभर आपल्या बायकोकडे पण त्या नजरेने बघत नाही. तो पूर्णपणे बदलतो, स्वतःला बदलून टाकतो तो, आणि बदलायचा प्रयत्न करत असतो. आणि हे 1 दिवस नाही, 2 दिवस नाही, पूर्ण महिनाभर चालू असतो. इस्लामचे एक थोर विचारवंत आदरणीय मौलाना मौदूदी रहमतुल्लाह अलैह उदाहरण देतात का ते म्हणतात का थोड्या वेळ कल्पना करा की 2 घोडेस्वार आहेत. एक घोडेस्वार तो आहे का ज्याच्या घोड्याची लगाम त्याच्या हातामध्ये आहे, दुसरा घोडेस्वार तो आहे का ज्याच्या घोड्याला लगामच नाहीये. वर क्षुल्लक दिसणाऱ्या या फरकाने दोघांच्या मध्ये जमीन आसमानचा फरक करून टाकलाय. ज्याच्या हातामध्ये घोड्याची लगाम आहे, घोडा त्याचा गुलाम आहे. त्याला हवं तिथं घेऊन जाईल, हवं तेव्हा घेऊन जाईल, सुरक्षितपणे घेऊन जाईल. रस्त्याने जाताना कुठे हिरवा चारा दिसेल, घोडा तिकडे वळायला लागेल, हा त्याचा लगाम धरेल. आपले जी मंजिल आहे ती मंजिल ही नाहीये, आपल्याला खूप पुढे जायचं, आपला प्रवास फार पुढचा, आपल्या इकडे थांबायचा नाहीये. आणि याच्या उलट परिस्थिती त्याची आहे का त्याच्या घोड्याला लगाम नाहीये. तो घोड्याचा गुलाम बनलाय बिचारा. तो म्हणतो का सरळ जायचं, घोडा म्हणतो मला मूड नाहीये. घोड्याला कुठेतरी हिरवा चारा दिसतो, पाणी दिसतं, घोडा तिकडे घुसतो. शेवटी हे होतं का हा घोडा त्याला कुठेतरी भटकवत ठेवतो किंवा आपल्या पाठीवरून फेकून देतो. आदरणीय मौलाना मौदूदी म्हणतात की रोजा ही एक अशी उपासना आहे का जी माणसाच्या वासनारूपी या देहाची लगाम त्याच्या हातामध्ये देतो, त्याची लगाम त्याच्या हातामध्ये देतो. आता हा ठरवतो काय बघायचंय, आता हा ठरवतो काय ऐकायचंय, आता हा ठरवू शकतो का काय बोलायचं, हा ठरवतो काय करायचं आणि काय नाही करायचं. इतर कुठल्याही शक्ती, मग त्या किती पण जातीवादी असो, त्या शक्ती किती पण भुरळ पाडणाऱ्या असो, त्या शक्ती किती पण लोभ दाखवणाऱ्या असो, त्या याला वाम मार्गाला लावू शकत नाही. कारण याच्या पूर्णपणे देहाचा कंट्रोल याच्या हातामध्ये आहे, त्याची लगाम याच्यामध्ये आलेली आहे, हातामध्ये आलेली आहे. बंधूंनो, हे पूर्णपणे चालतं. 1 दिवस नाही, 2 दिवस नाही, पूर्ण महिनाभर चालतं. या महिन्याभरामध्ये मुस्लिम समाजाचा आणि मुस्लिम जे मोहल्ले असतात यांचं रूप पूर्णपणे बदलून गेलेलं तुम्हाला आढळतं. ते आमचे नौजवान जे कोपऱ्यावरती टाइमपास करताना दिसतात ते रमजानच्या महिन्यात दिसत नाहीत. त्याऐवजी ते मशिदीमध्ये दिसतात. ते मशिदीमध्ये दिसतात. ज्यांच्या कानाला ते वॉकमनचं नेहमी लागलेलं असतं आणि MP3च्या तालावरती काहीतरी ते गुणगुणत असतात, ते MP3 गायब होतात पूर्णपणे. त्याच्याऐवजी टोप्या दिसतात डोक्यावरती. त्यांच्या हातामध्ये कुराण दिसतात. ते कुराणचं पठण करतात. घराघरातून टीव्हीचा आवाज बंद होतो, घराघरातून गाण्याचा आवाज येत नाही, त्याच्याऐवजी कुराण पठणाचा आवाज येतो घराघरातून. घराघरामधून वातावरण बदलून टाकतं. अशा प्रकारे वातावरण बदलून जातं की या कालावधीमध्ये मुस्लिमांना कोणी बघितलं तर तो पूर्णपणे साक्ष देईल की खऱ्या अर्थाने ईश्वराचे भक्त हे आहेत, खऱ्या अर्थाने मानवतावादी हे आहेत, कुणाला पण दुखवत नाहीयेत. आणि 1 दिवस नाही, 2 दिवस नाही, पूर्ण महिनाभर ट्रेनिंग कॅम्प चालू असतो. आणि त्या दिवशी ईदचा चंद्र दिसतो.
हे सगळं असं बदलतं का कोणी एकदम मेन स्विच ऑफ केलाय आणि पडदा पाडलेला आहे. खट्ट दिशे सगळं बदलतं एकदम एका झटक्यात. आणि हे फक्त मुस्लिमांच्या बरोबर होतं असं नाही. आता श्रावणचा महिना येणार आहे. श्रावणचा महिना संपला रे संपला की कशा लाईनी लागतात बघा, याच्या समोर आणि याच्या समोर तुम्ही. म्हणजे जणू काही असं असतं का महिनाभर जो काही मी संयम केलेला आहे, महिनाभर खाल्लं नाही पिलं नाही, महिनाभर पूर्णपणे संयम केला, आता सगळं वसूल करणार आहे मी आता. पूर्णपणे असं होतं. तर बंधूंनो हे घडतं आणि हे घडतं आणि हे याच्याकरता घडतं, पूर्णपणे याच्याकरता घडतं की आम्ही खऱ्या अर्थाने रोजाचा आणि खऱ्या अर्थाने ईदचा अर्थच आम्ही समजलेला नाहीये. ही जी ईद जी आता झालेली आहे, या ईदला आपल्या भारतीय उपखंडामध्ये रमजानची ईद म्हणून ओळखली जाते. वास्तविक या ईदचं नाव आहे ईद उल फित्र. आणि ही जी ईद आहे ही रमजानच्या महिनाभरांच्या रोजांच्या नंतर येणाऱ्या पुढच्या महिन्याच्या शव्वालच्या पहिल्या तारखेला येते. पण भारतीय उपखंडामध्ये याला रमजानची ईद म्हणून ओळखलं जातं याला. आणि ही जी ईद आहे या ईदच्या पार्श्वभूमीवरती फार मोठी गोष्ट आहे. रमजानच्या महिन्यामध्ये लोक कसोशीने रोजे पाळतात, कसोशीने उपवास ठेवतात. रमजानच्या महिन्यामध्ये लोक कसोशीने कुराणशी आपलं नातं जोडतात, कुराणची परायण करतात. मशिदीमध्ये हाफिज जे असतात, हाफिज म्हणजे ज्यांना कुराण पूर्णपणे मुखोद्गत आहे, पाठ आहे, त्यांच्या मागे नमाज पठण केली जाते का पूर्णपणे कुराण या रमजानच्या महिन्यामध्ये आमच्या कानावरून जावं. रमजानच्या महिन्यामध्ये जकात नावाचा संपत्ती कर अदा करतात मुस्लिम. हा जो संपत्ती कर जकात नावाचा, हा तुमच्या सर्व खर्च वगैरे जाऊन तुमच्याकडे जी काही अतिरिक्त रक्कम असेल, ही अतिरिक्त रक्कम जर एवढी झालेली आहे का 52.5 तोळे चांदीच्या रकमेत कितीची रक्कम होत असेल, किंवा तुमच्याकडे जे दागिने आहेत हे दागिने 7.5 तोळे सोन्याच्या दागिन्याच्या किमतीवर होत असतील, तर त्याच्यातून 2.5% भाग अनिवार्यपणे समाजातल्या वंचितांच्या करता, समाजातील गोरगरिबांच्या करता, समाजातील अनाथांच्या करता आणि समाजातल्या निराधारांच्या करता देणं धार्मिक कर्तव्य ठरवलं गेलेलं आहे. आणि प्रत्येक मुस्लिम कसोशीने देतो. अगदी पूर्णपणे तुम्हाला आश्चर्य वाटेल, यांच्या मागे कोणी पोलीस लागलेलं नसतं, कोणी इन्कम टॅक्स अधिकारी नसतात, यांच्या मागे कोणी मौलाना पण लागलेला नसतो हातात काठी घेऊन. पण हे आपल्या घरामध्ये बसतात, नवरा बायको एकत्र बसून हिशोब करतात किती दागिने किती आहेत, हिशोब करून 2.5% किती निघतात. बायको म्हणते का 1000 रुपये जास्त जाऊ द्या पण कमी नको जाऊ, आपल्या ह्याच्यामध्ये गरिबांचा हक्क नको आपल्याला अजिबात. आणि अदा केलं जातं. इकॉनॉमिक टाइम्स ऑफ इंडिया, इकॉनॉमिक टाइम्स जे आहे, इकॉनॉमिक टाइम्सने ईदच्या दिवशी जो काही त्यांचा पेपर निघतो, इश्यू निघतो, त्या इश्यूमध्ये त्यांनी नमूद केलेलं आहे का एकट्या मुंबई शहरामध्ये या रमजान ईदमध्ये 113 कोटी रुपयांची जकात मुस्लिमांनी अदा केली, एकट्या मुंबई शहरामध्ये. या बाकी पूर्णपणे आपल्या मेट्रोमध्ये आणि या कोकणाच्या भागामध्ये आणि या सर्व भागामध्ये मिळून आणि पूर्ण भारतामध्ये मिळून ही अब्जावधी नाही खब्जावधीच्या रक्कममध्येही जाते. आता प्रश्न हा निर्माण होतो की एवढी रक्कम निर्माण या ठिकाणी खर्च केली जाते ईश्वराच्या नावाखातीर, रोजे ठेवले जातात, कुराणशी आपला संबंध जोडला जातो, तरी मुस्लिमांचा सर्वात मोठा जो आनंदाचा सण आहे, सर्वात मोठा आनंदाचा दिवस आहे, त्याला रोजांची ईद म्हटलेली नाहीये, त्याला कुराणची ईद, जकातची ईद म्हटलेली नाहीये, त्याला म्हटलं ईद उल फित्र. हे फित्रा नावाचं एक छोटंसं दान आहे. हे दान त्या प्रत्येक माणसावरती अनिवार्य आहे ज्याच्या घरामध्ये 2 वेळची चूल आरामाने पेटत आहे. आणि हे दान असं आहे की आपल्या घरातील प्रत्येक जिवंत माणसाच्या मोबदल्यामध्ये 2 ते 2.5 किलो धान्य जो तो खात असेल, जे गहू तो खात असेल, ते गहू किंवा त्यांची किंमत त्याने ईदच्या नमाजीच्या पूर्वी अशा एखाद्याच्या घरी नेऊन द्यायची आहे का ज्याच्या घरामध्ये त्या दिवशी चूल पेटण्याची मारामार असेल. आजच्या बाजारभावाप्रमाणे या दानाची किंमत जास्तीत जास्त 60 ते 70 रुपये होऊ शकते, याच्यापेक्षा जास्त होऊ शकत नाही. प्रश्न हा निर्माण होतो शेवटी का मुस्लिमांच्या सर्वात मोठ्या आनंदाच्या दिवसाला, सर्वात मोठ्या ईदच्या दिवसाला त्या अल्लाहने या दानाचं नाव दिलं ईद उल फित्र म्हणून. थोडं विचार केलं तर लक्षात येतं की कारण हे याच्या मागचं आहे की कमीत कमी ईदच्या दिवशी कोणी भुकेला राहू नये, ईदच्या दिवशी कोणाला कामाला जाऊ लागू नये, ईदच्या दिवशी असं होऊ नये का एखाद्याला माणसाला त्या दिवशी देखील श्रम करावे लागावे, परिश्रम करावे लागावे का जेणेकरून त्याची मुलं बाळं त्याची उपाशी पोटी झोपू नये म्हणून. पण जास्त विचार केल्यानंतर लक्षात येतं की याच्यामागची संकल्पना फार वेगळी आहे. ती संकल्पना ही आहे का आम्हाला सवय लागावी का आमच्या आनंदाच्या क्षणी आम्ही गरीबाच्या घरात डोकावं, आम्ही त्याला विसरू नये, आम्ही त्याच्या घरामध्ये, कारण हे घेऊन त्याच्या घरी नेऊन द्यायचंय, आपल्या घरी ठेवायचं नाही का या घेऊन जा म्हणून, तर त्याच्या घरी जाऊन द्यायचं का जेणेकरून आमची नजर त्याच्या घरामध्ये जावी, त्याचे काय कष्ट आहेत, त्याची काय अडचण ती आम्हाला कळावी, आम्ही त्याला आपल्या आनंदामध्ये सामील करून घ्यावं, त्याचं दुःख थोडा कालावधी का करता होईना आम्ही त्याला कमी करण्याचा आम्ही प्रयत्न करावा. आणि याकरता त्या अल्लाहने याला नाव दिलेलं आहे ईद उल फित्रचं.
बंधूंनो, आम्ही भारतीय खूप उत्सवप्रिय आहोत आणि उत्सवप्रिय असल्यामुळे प्रत्येक सण आम्ही उत्सवात धडाक्यात साजरा करतो. आम्ही इतक्या जोरजोरात आम्ही साजरा करतो. सीडी प्लेअरच्या तालावरती, सीडी प्लेअरच्या भिंती लावून आम्ही ढोल ताशाच्या नादावरती रोषणाई करून आणि एकमेकांच्या गळाभेट करून जल्लोष करून आम्ही इतक्या जोरात साजरा करतो की साजरा करताना त्या उत्सवामागची संकल्पना आम्ही विसरतो. कुणाच्या लक्षात राहत नाही. शिवजयंतीमध्ये नाचणारा असो, गणेशोत्सवात नाचणारा असो, मोहर्रममध्ये नाचणारा असो, का ईदच्या दिवशी मोठमोठे सीडी प्लेअर लावून बेभान होणारा असो, का क्रिसमसच्या दिवशी देखील सीडी प्लेअर लावून त्याच्यासमोर नाचणारा असो, प्रत्येक जण जो असतो त्या सणाच्या मागची पार्श्वभूमी आणि त्या सणाच्या मागची जी संकल्पना असते ती विसरतो. आणि ते विसरल्यामुळे आमच्यामध्ये तो बदल येऊ शकत नाही, तो चेंज येऊ शकत नाही जो अपेक्षित आहे. मौलाना मौदूदी रहमतुल्लाह अलैह, पुन्हा एकदा मी त्यांचं एक उदाहरण देऊ इच्छितो या ठिकाणी. ते म्हणतात का आम्ही काय करतो, आमची गत अशी असते, आमचं उदाहरण असं आहे का एखादा माणूस एखाद्या डॉक्टरकडे जावा आणि डॉक्टरकडे गेल्यानंतर त्याने डॉक्टरला कंप्लेंट करावी की डॉक्टर साहेब फार कमजोर व्हायला लागला हो, मला काहीतरी टॉनिक द्या, काहीतरी चांगलं करा. डॉक्टर काय करतो, त्याला प्रिस्क्रिप्शन देतो. हे बघ, हे औषध आहे ना, सकाळ संध्याकाळ घ्यायचं, ही गोळी सकाळी घ्यायची, 3 महिन्यापर्यंत 4 महिन्यापर्यंत तू कंटिन्यूस हे औषध घे आणि बघ खायला सकस आहार का, ते चायनीज बिनीज खाऊ नको, वडेपाव खाऊ नको, काही तू आणखी तू चांगला आहार का, सकाळी हे खा, दुपारी हे खा, रात्री हे खा म्हणून डॉक्टर त्याला पूर्णपणे प्रिस्क्राईब करून त्याला देतात. आता हे प्रिस्क्राईब केल्यानंतर 2 किंवा 3 महिन्यानंतर जेव्हा तो माणूस परत डॉक्टरांच्याकडे आला तेव्हा डॉक्टर हे बघतात का त्याची तर हालत आणखी जास्त खराब झालेली आहे. डॉक्टर म्हणतात, अरे सद्गृहस्थ, अरे भल्या माणसा, मी तुला टॉनिक दिलं होतं, मी तुला सगळं काय दिलं होतं. हो डॉक्टर साहेब, काटेकोरपणे घेतलं, अगदी तुम्ही सांगितल्याप्रमाणे सगळे अगदी हादळून 3 पोळ्या खाल्ल्या, दुपार देखील चांगलं खाल्लं, रात्री पण जेवण केलं, जेवण केल्यानंतर टॉनिकचे 2 चमचे घेतले, गोळी पण घेतली. अरे वा, मग काय झालं, काय विचार नका, सगळं घेतलं. म्हटलं डॉक्टरांनी आपल्याला जे जे काय सांगितलं आपण सगळं केलं, आता हे वजन पोटात कशाला ठेवायचं, त्यामुळे उलट्याकडून काढून टाकलं मी सगळं बाहेर. मौलाना मौदूदी म्हणतात का आमची गत अशीच होते. रमजानचे रोजे संपले रे संपले की आम्ही उलट्या करतो, सगळं बाहेर काढून टाकतो आम्ही. आणि बाहेर काढून टाकल्यामुळे ते अंगात जिरत नाही आणि जिरत नसल्यामुळे त्याचा काही देखील प्रभाव आमच्या येणाऱ्या जीवनावरती दिसत नाही. महिनाभराचा हा जो ट्रेनिंग कॅम्प असतो, हा महिनाभराचा ट्रेनिंग कॅम्प याच्याकरता असतो की येणाऱ्या 11 महिन्यामध्ये याचे इफेक्ट आमच्यावरती दिसावे. माणूस बदललेला दिसावा ना. माणूस जर बदललेला दिसला नाही तर काय फायदा ट्रेनिंग कॅम्पचा. एखादा माणूस गेला, डॉक्टरी करायला गेला आणि डॉक्टरी करून आल्यानंतर त्याला धड स्टेथोस्कोप कसा वापरावा हे कळेना, ब्लड प्रेशर कसं घ्यावं कळेना, त्याला कुठली गोळी द्यावी हे कळेना, तर आपण म्हणतो वाया गेला रे तू, वेळ पण वाया घालवला, आई वडिलांचे पैसे पण वाया घालवले तू. साधा मोबाईल रिपेअर करायला कोणी गेला, मोबाईल रिपेअर करायला शिकून आला, पण शिकून आला तर मोबाईल चालू कसा करावा हे त्याला कळेना, बॅटरी कशाला म्हणतात कळेना त्याला, तर आपण म्हणतो वाया गेलेला आहे तू. मग ते महिन्याभराचे रोजे केल्यानंतर, महिन्याभराचे उपास केल्यानंतर जर माणूस बदलला नाही तर मग हे सांगावं लागतं का वाया गेलं पूर्णपणे. आणि म्हणूनच आदरणीय पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साहेब म्हणतात की कित्येक रोजा ठेवणारे असे आहेत का ज्यांच्या पदरी भुकेशिवाय आणि तहानेशिवाय काही देखील पडत नाही. पैगंबरांच्या अनुयायांनी विचारलं की हे पैगंबरा, हे कुणाविषयी, तर आदरणीय पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साहेब म्हणतात, लक्षात ठेवा, जर रोजा ठेवूनही खोटं बोलणं आणि खोटं आचरण करणे, दांभिकता आणणं, बडेजावपणा मिरवणं, खोटं बोलणं आणि खोटं आचरण करणं जर कोणी सोडत नाही तर त्या ईश्वराला गरज नाही का तो भुकेला राहो का ताणलेला राहो. म्हणजे त्या रोजापासून काही देखील भेटत नाही जोपर्यंत माणूस स्वतःला बदलायची इच्छा ठेवत नाही. बंधूंनो, ईदचा जो दिवस असतो हा ईदचा दिवसही फार वेगळा दिवस आहे. इस्लामचं एक फार मोठं सूत्र आहे, फार मोठं तत्व आहे. ते तत्व मी आपल्यासमोर सर्वात आधीची कुराणची जी आयत पठण केली का या अय्युहल्लझीना आमनू ला तुल्हिकुम अमवालकुम वला औलादकुम अन जिक्रिल्लाह, का हे लोक हो, तुम्हाला तुमचं धन, तुमचं माल आणि तुमची संतती त्या ईश्वराच्या स्मरणापासून गाफील करू नये. तुम्हाला कधी आनंदाचे जे क्षण असतात हे आनंदाचे क्षण त्या ईश्वराच्या आठवणीपासून गाफील होण्याचे क्षण नसतात, उलट आनंदाचे जे क्षण असतात ते त्या ईश्वराचे आभार मानण्याचे क्षण असतात असे इस्लाम म्हणतो. आणि याच्याच करता रमजानची जी ईद असते, जी ईद उल फित्र असते, या ईद उल फित्रच्या दिवशी सकाळी जेव्हा मुस्लिम बांधव उठतात तेव्हा उठल्यानंतर त्यांच्या ओठावरती त्या ईश्वराचं नामस्मरण असते, त्याची हमद असते, त्याची प्रशंसा असते. अल्लाहू अकबर, अल्लाहू अकबर, ला इलाहा इल्लल्लाह वल्लाहू अकबर, अल्लाहू अकबर वलिल्लाहिल हम्द तो म्हणत असतो. तो नमाजी करता जाताना पण, नमाजीच्या नंतरही, आपल्या घरी आल्यानंतरही, आपल्या घरी आराम करत असतानाही त्या ईश्वराची प्रशंसा तो करत असतो. आणि दररोज 5 वेळची नमाज तर अनिवार्य मुस्लिमांच्या वरती, ईदच्या दिवशी 5 वेळच्या नमाजीच्या व्यतिरिक्त आणखीन एक 6व्या वेळची नमाज पडतो का जेणेकरून त्या ईश्वरासमोर मी झुकावं, मी त्याचा कृतज्ञ भक्त बनावं,
मी त्याची कृतज्ञता व्यक्त करावी का त्याने मला सामर्थ्य दिलं की मी महिनाभराचे रोजे केले, स्वतःला बदलण्याचा मी प्रयत्न केला. हा जो ईदचा दिवस असतो, या ईदच्या दिवशीच्या बाबत आदरणीय पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साहेब म्हणतात की हा मोबदल्याचा दिवस आहे. हा मोबदल्याचा दिवस आहे. ज्याप्रमाणे महिनाभर काम केल्यानंतर एखादा कर्मचारी आपल्या पगाराकरता उभा राहतो तेव्हा त्याचं मस्टर खोललं जातं आणि मस्टर खोलल्यानंतर बघितलं जातं की याने किती सुट्ट्या केल्या, किती खाडे मारले, किती दांड्या मारल्या, ओव्हरटाईम किती केला, याने काम कसं केलं, दिलेलं काम पूर्ण केलं का नाही केलं, आणि त्यानुसार त्याचा पगार निघतो. ईदचा दिवस हा असा दिवस असतो का ईदच्या दिवशी मोबदला मिळणार असतो. आणि या मोबदल्याच्या खुशीपायी हा माणूस त्या ईश्वराची प्रशंसा करत करत आपल्या ईदगाकडे जातो. त्या ईदगाकडे जाऊन एक आणखी 6व्या वेळची नमाज त्या ठिकाणी पठण करून ईश्वराची प्रशंसा करतो आणि त्यानंतर गळाभेट करतो. प्रत्येकाची गळाभेट घेत असताना तो त्या ईश्वराला प्रार्थना करतो. काय प्रार्थना करतो? तकब्बलल्लाह मिन्ना व मिनकुम. तो अल्लाह, तो ईश्वर तुमची पण उपासना कबूल करो, माझी पण उपासना कबूल करो. महिनाभर जे काही केलेलं आम्ही ते तो कबूल करो. यगफिरुल्लाहु लना वलकुम. तो तुमचे पण जे काही थोडेफार तुमच्या हातून घडले असेल त्याला माफ करो आणि माझ्याकडून जे घडलं असेल त्याला तो माफ करो. तो गळाभेट करतो प्रत्येकाची. आणि गळाभेट केल्यानंतर तो आपल्या घरी जात नाही सरळ. तो आधी त्या लोकांच्या घरी जातो, त्याच्या नातेवाईकांच्या, त्याच्या मोहल्ल्यातल्या, का ज्यांच्या घरामध्ये या वर्षभरात एखाद्याचा मृत्यू झालेला असतो. त्याला आठवण असते ती का त्यांना आपल्या प्रियजनाची आठवण येत असेल त्यांना. आज ईदचा दिवस आहे. ईदच्या दिवशी ते जे आहे ते बिचारे विचारमग्न होऊन बसले असेल, त्याच्या डोळ्यामध्ये अश्रू असतील. तो त्यांच्या घरामध्ये जातो, त्यांना उठवतो, त्यांना गळ्याशी लावतो, त्यांना आपल्या घरी आणतो, त्यांना खाऊ घालतो, त्यांना शिरखुर्मा खाऊ घालतो आणि त्यांना त्यांच्या घरी नेऊन सोडतो आणि मगच आपल्या ईदची सुरुवात करतो तो. तर ही आहे थोडक्यामध्ये या ईदची पार्श्वभूमी. ही आहे थोडक्यामध्ये या ईद उल फित्रची पार्श्वभूमी. पण मोठ्या दुःखानं सांगावं लागतं हे का ही जी पार्श्वभूमी आहे या पार्श्वभूमीपासून मुस्लिम समाज देखील अनभिज्ञ आहे. आणि अनभिज्ञ असल्यामुळे ते बदल आमच्यामध्ये दिसत नाहीत का जे बदल रमजानच्या महिन्यानंतर आमच्यामध्ये यायला पाहिजे. आणि ईदच्या दिवसामध्ये जे दुसऱ्याचं दुःख हलकं करण्याचं, जे दुसऱ्या गरीबाच्या घरामध्ये डोकावून पाण्याची जी सवय आम्हाला लागावी, ही सवय आमच्या अंगामध्ये ही होत नाही, आतमध्ये मुरत नाही ही सवय. बंधूंनो, इस्लाम जो आहे तर इस्लाम एक सूत्र माणसाला देतो. ते हे का एकतर आनंदाच्या क्षणी माणसाने आपलं कर्तव्य विसरू नये, आनंदाच्या क्षणी माणसाने आपण भक्त आहोत ईश्वराचे हे विसरू नये, आणि आनंदाच्या क्षणी माणसाने हे पण विसरू नये का माझ्या प्रत्येक उक्ती करता आणि माझ्या प्रत्येक कृती करता त्या ईश्वरासमोर मी जबाबदार आहे. आनंदाचा क्षण जो असतो हा आनंदाचा क्षण माणसाला बेभान बनवतो. आनंदाच्या क्षणी माणूस खूप काही करतो कधी त्याने नाही करायला हवं होतं. आनंदाच्या क्षणी जो असतो तर आनंदाच्या क्षणी माणसाच्या हाताने खूप चुका पण घडू शकतात, माणसाच्या हाताने अमानवी कामे घडू शकतात. जगामध्ये आम्ही बघितलं का एखाद्या राष्ट्राला जिंकल्यानंतर, युद्ध जिंकल्यानंतर कशा प्रकारचे अत्याचार लोकांनी केलेले आहेत. इस्लाम म्हणतो का आनंदाच्या क्षणी तुम्ही आपल्या कर्तव्यापासून गाफील होऊ नये. तुम्ही जाणीव ठेवावी का मी भक्त आहे त्या ईश्वराचा. शेवटच्या क्षणापर्यंत मी किती पण मोठा झालो, मी अगदी प्रेसिडेंट जरी बनलो तरी मी त्याचा भक्त आहे. आणि सर्वात शेवटचं हे का माझ्या प्रत्येक उक्ती करता आणि प्रत्येक कृती करता मीच जबाबदार आहे, इतर कोणी जबाबदार नाही, हे त्याने विसरू नये. आणि ह्याच्याच करता इस्लाम म्हणतो की कुठल्याही प्रकारचा आनंद साजरा करताना त्यामध्ये साधेपणा पण हवा आणि साधेपणाबरोबर त्यागाची आणि बलिदानाची भावना हवी. तुमचा आनंद तुम्हाला वाटता आला पाहिजे दुसऱ्यांना. या ठिकाणी आता सांगितल्याप्रमाणे की आनंद वाटल्यामुळे द्विगुणित होतो, वाढत जातो आनंद. इस्लाम म्हणतो की साधेपणा पण पाहिजे आणि आनंद तुमचा वाटायला पाहिजे तुमच्या दुसऱ्यांच्या मध्ये. बंधूंनो, आज आम्ही आपल्याला जी तकलीफ दिली या ठिकाणी यायची, ही तकलीफ आम्ही एकतर ह्याच्याकरताच दिली का आमच्या आनंदामध्ये तुम्ही सामील व्हावं, या ईदच्या खुशीमध्ये तुम्ही आमच्याबरोबर सामील व्हावं आणि ही ईदची खुशी आमची द्विगुणित व्हावी. याबरोबर आणखीन एक गोष्ट आहे, हा जो कुराण जो आहे हा कुराण याच रमजानच्या महिन्यामध्ये अवतरित झालेला आहे. या ठिकाणी माननीय तहसीलदार साहेबांनी त्याचा उल्लेख केला की रमजानच्या महिन्यामध्ये कुराण हे झालेलं आहे, अवतरित झालेलं आहे. पवित्र कुराणमध्ये नमूद आहे का शहरु रमजान लजी उनजिला फील कुरान हुदल लिन्नास, की हो रमजानचा तो महिना आहे की ज्यामध्ये या कुराणचं अवतरण सुरू झालं, या कुराणचं अवतरण झालं. आणि मग त्याच्यानंतर तो अल्लाह म्हणतो का हुदल लिन्नास, समस्त मानव जाती करता मार्गदर्शन म्हणून आहे, समस्त मानव जाती करता. बंधूंनो, त्या ईश्वराकडून आलेली जी गोष्ट असते ती सगळ्यांच्या करता असते. त्याचा सूर्य सगळ्यांच्या करता आहे, त्याचा चंद्र सगळ्यांच्या करता आहे, त्याचा पाऊस सगळ्यांचा करता आहे, त्याचं पाणी सगळ्यांच्या करता आहे, त्याचं जमीन सगळ्यांच्या करता आहे.
त्याच्याकडून आलेली प्रत्येक गोष्ट सर्वांच्या करताच, त्याप्रमाणे त्याचं मार्गदर्शन प्रत्येकाच्या करता असतं. पण ही चूक झालेली आहे फार मोठी, आधीच्या पण समाजांच्याकडून झालेली आहे आणि मुस्लिम समाजाकडून हे मोठं पातक घडलेलं आहे, मोठं पाप घडलेलं आहे की मुस्लिम समाजांनी या कुराणला, ज्याच्याविषयी स्वतः कुराणही म्हणतो, तो अल्लाह म्हणतो की हुदल्लिन नास आहे, समस्त मानवजाती करताय. हुदल्लिल मुस्लिमीन म्हटलेलं नाहीये, त्या अल्लाने स्वतःची पण जी ओळख करून दिली, रब्बुल आलमीन, समस्त विश्वाचा तो रब आहे, निर्माण करताय. रब्बुल मुस्लिमीन म्हटलेलं नाहीये. आणि पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साहेबांची पण जी ओळख कुरानने करून दिलेली आहे ते रहमतुल लिल आलमीन, समस्त विश्वाकरता करुणा म्हणून करून दिलेली आहे. रहमतुल लिल मुस्लिमीन म्हणून करून दिलेली नाही ओळख कधीच. पण मुस्लिम समाजाकडून हे पातक घडलं, आमच्याकडून हे पातक घडलेलं आहे की आम्ही याला प्रायव्हेट लिमिटेड करून टाकलं. आम्ही दुसऱ्या कुणाजवळ याला जाऊ दिलं नाही. काही काही लोकांनी तर हे पण म्हटलं की याला दुसऱ्याचा हात लागल्यानंतर हे बाटतं म्हणून हे खराब होतं, हे अपवित्र होतं. ईश्वराकडून आलेलं मार्गदर्शन आहे ते काही इतकं लेचपेचं आहे की कुणाचा हात लागल्यानंतर ते अपवित्र होईल. उलट त्याच्यामध्ये एवढी ताकद आहे का जो कोणी त्याला आपलं म्हणेल त्याचं आयुष्य बदलून त्याला पवित्र करून टाकतं ते. पण आम्ही हे केलेलं आहे, आम्ही त्याला लपवून ठेवलेलं आहे. ज्याप्रमाणे धनाच्या एखाद्या हंड्यावरती एखादा काळा नाग बसावा, तो काळा नाग जो बसलेला असतो ना त्याला त्याचा काही फायदा नसतो. तो काही त्यातली एखादी सोन्याची मोहर घेऊन बाजारात जाऊ शकत नाही का मला कोणतरी 1 लिटर दूध द्या म्हणून. तो स्वतः फायदा घेत नाही, इतरांना पण जवळ येऊ देत नाही. आम्ही तसंच केलं. आम्ही पण त्याच्यापासून कुराणपासून फायदा करून घेतला नाही. स्वतःचं जीवन आम्ही बदलायचा प्रयत्न केला नाही आणि इतर कोणी त्याच्या जवळ यायचा प्रयत्न केला आम्ही त्याला लांब ठेवलंय. आणि या पापाची सजा आज आम्ही भोगत आहोत, याची शिक्षा आज आम्ही भोगत आहोत. आज जगभरामध्ये क्वेश्चन मार्क लागतात कुराणवरती. लोक म्हणतात का हेच ते कुराण आहे का जे लोकांना शिकवतं की मारा तोडा, ज्या ठिकाणी तुम्हाला मुस्लिम मित्र आढळतील त्या ठिकाणी त्यांना मारा तोडा. हाच कुराण लोकांना दहशतवाद शिकवतो, हाच कुराण लोकांना भेदभाव शिकवतो. आज सगळीकडे असे क्वेश्चन मार्क लागायला लागलेले आहेत. बंधूंनो, आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने या पापातून उतराई व्हायचा पण एक प्रयत्न करणार आहोत आम्ही. आज आम्ही तुम्हा सर्वांची माफी मागतो का आमच्याकडून हे पाप घडलेलं आहे आणि तुम्ही आम्हाला माफ करावं. कारण जर तुम्ही आम्हाला माफ नाही केलं तर तो अल्लाह देखील आम्हाला माफ नाही करणार. या कुराणवरती तुमचा तेवढाच किंबहुना त्याच्यापेक्षा जास्त हक्क आहे का जेवढा एका मुस्लिमाचा हक्क आहे त्याच्यावरती त्याच्यापेक्षा जास्त हक्क तुमचा आहे. हा जो कुराण आहे आज जमात इस्लामी हिंदने भारतातल्या प्रत्येक प्रमुख भाषेमध्ये या ठिकाणी उपलब्ध करून दिलेला आहे. आमच्या मायबोलीमध्ये, आमच्या मायभाषेमध्ये, मराठीमध्ये देखील हा कुराण या ठिकाणी पवित्र कुराण या नावाने या ठिकाणी उपलब्ध आहे. आणि एवढंच नव्हे, आपल्या स्मार्टफोनमध्ये देखील आम्ही त्याचा एक ॲप आणलेला आहे. या ठिकाणी आपण तर स्मार्टफोनच्या ॲप स्टोअरमध्ये जाऊन आपण कुराण फॉर ऑल QURANFORALL विदाउट एनी स्पेस आपण जर टाईप केलं तर ते ॲप आपल्याला नजर येईल. ते जे ॲप आहे ते ॲप अशा प्रकारे दिसतं, या अशा प्रकारे दिसतं ते ॲप. आणि या ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे 4 वेगवेगळे ऑप्शन्स येतात. या ठिकाणी आपल्याला एक जे आहे बुकमार्क आहे, आपण ज्या ठिकाणी वाचत असाल त्या ठिकाणी बुकमार्क लावायची सोय आहे. दुसरी तजवीद, तजवीद याचा अर्थ कुराणला कसं वाचावं, कसं त्याचं पठण करावं याचे रूल्स आहेत. तिसरं जे आहे सेटिंग्ज आहे, सेटिंग्जमध्ये तुम्हाला फॉन्ट कसा हवा, काय हवा आहे. आणि चौथं लँग्वेजेस आहेत. या लँग्वेजवरती तुम्ही क्लिक केल्या की तुमच्यासमोर 9 लँग्वेजेस उघडतात. मराठी आहे, हिंदी आहे, उर्दू आहे, सिंधी आहे, मल्याळम आहे, तेलुगू आहे, यामध्ये कन्नड आहे, याच्यामध्ये पंजाबी आहे आणि गुजराती आहे. याच्यामध्ये एवढ्या भाषेमध्ये हे सर्व आहे. आणि हे सर्व आपल्या मोबाईलवरती एका टचमध्ये आज उपलब्ध आहे. मी आपल्या सर्वांना आज या ईद मिलनाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने ही विनंती करेल की तुम्ही आम्हाला माफ करावं. ईश्वराचा हा जो संदेश आहे, ईश्वराचं हे जे मार्गदर्शन आहे हे हुदल्लिन नास सर्वांच्या करता मार्गदर्शन म्हणून आहे. या मार्गदर्शनाचा आपण अभ्यास करावा का जेणेकरून तुमचे पण गैरसमज दूर व्हावे आणि तुमचे मुस्लिम बांधव कुठे चुकत असतील तर तुम्ही त्याला कानाला धरून त्यांना आपल्या जागेवरती आणावं. त्यांना सन्मार्ग दाखवण्यामध्ये, सन्मार्ग गाठण्यामध्ये तुम्ही त्यांना मदत करावी. मी सर्वात शेवटी त्या अल्लाजवळ प्रार्थना करतो की हे अल्लाह, तू साक्षी आहेस की सर्व मुस्लिम बांधवांनी रोजे निवळ तुझ्याकरता केलेले आहेत. हे अल्लाह, येणाऱ्या काही दिवसांच्या मध्ये आमच्या हिंदू बांधवांचे पण श्रावणाचे उपास सुरू होणार आहेत. सध्या आमच्या सिंधी बांधवांचे चालीवचे उपास चालू झाले आहेत आमचे. त्यानंतर येणाऱ्या ऑगस्टच्या महिन्यामध्ये ख्रिश्चन बांधवांचे देखील रोजे किंवा उपास सुरू होणार आहेत. हे अल्लाह, या सर्वांच्या मनामध्ये उपासनेची आणि उपवासाची जी संकल्पना आहे ती संकल्पना तू स्पष्ट कर. हे अल्लाह, तू आमच्या सर्वांचे रोजे कबूल कर आणि या कबूल केलेल्या रोजांच्या मोबदल्यामध्ये तू आमचं आयुष्य बदलून टाक. ज्याप्रमाणे तुझ्या त्या सर्व भक्तांचं आयुष्य बदललं, ज्या भक्तांवर तू खुश झाला होता त्याप्रमाणे तू आमचं पण आयुष्य बदलून टाक. हे अल्लाह, आज आम्ही सर्व या ठिकाणी जमलेलो आहोत का निव्वळ आम्ही या ठिकाणी रोजाची वास्तविकता आणि ईदची वास्तविकता समजावी. हे अल्लाह, तू या आमच्या जमण्याला, आमच्या या ठिकाणी जो काय आम्ही वेळ घातला या वेळेला, आमच्या श्रमला तू कबूल कर आणि याच्या मोबदल्यामध्ये तू आम्हावरती दया कर. आमच्या भारत देशाला सर्व प्रकारच्या दहशतवादापासून तू मुक्त करून टाक. आमच्या भारत देशाला
सर्व प्रकारच्या भ्रष्टाचारापासून, सर्व प्रकारच्या अराजकतेपासून, सर्व प्रकारच्या अनैतिकतेपासून तू मुक्त करून टाक. आम्हा सर्वांच्या मनाला तू जोडून टाक. आम्हा सर्वांना एक दुसऱ्यांचे बांधव आणि एक दुसऱ्यांचे बंधू बनवून टाक. आम्हा सर्वांना एक दिलाने काम करून या भारत देशाला, संपूर्ण जगाला विश्व शांतीचा, समतेचा, तत्वज्ञानाचा आणि नैतिकतेचा संदेश देणारा देश बनव. आमीन व आखिर दावना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन. धन्यवाद.